मी बनवणार आहे मशरूम मसाला आणि खूप दिवसांनी असे छान असे मशरूम मिळालेत फ्रेश एकदम। त्या अगोदर मी 2-3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेते, कारण त्याला माती वगैरे असते तर त्याच्यामुळे 2-3 वेळा आपल्याला हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे लागतील। स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला ते साफ करून घ्यायचे आहेत। तर ते कशा प्रकारे करायचे ते दाखवते। अशा प्रकारे आपण सुरीने किंवा हाताने त्याची वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि साफ करून घ्यायचे आहेत। आणि नंतर मग त्याचे आपण तुकडे आपल्याला जेवढ्या साईजचे हवे त्याच्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत। ते मी हे अगोदर साफ करून घेते। हे बघा अशा प्रकारे मी साफ करून कट करून घेतलेले आहेत। आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवूया। त्याच्या अगोदरचा मसाला तयार करून घेऊया। तर मसाला बनवण्यासाठी ते मी 2 कांदे घेतलेले आहेत, मोठेच असे कट करून घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। तर ते आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावर थोडंसं तेल घातलं। तर त्याच्यावर आता आपण अगोदर कांदा परतवून घेऊया चांगला गोल्डन कलर येईपर्यंत। आणि बघा कांदा किती छान फ्राय झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो पण घालूया आणि तो पण जरासा मऊ होईपर्यंत परतवून घेऊया आणि नंतर मग आपण त्याची पेस्ट बनवून घेऊया। हे बघा अशा प्रकारे पेस्ट बनवलेली आहे आणि आपण जे मशरूम साफ करून कट करून ठेवलेले त्याच्यामध्ये ही आपल्याला पेस्ट घालून घ्यायची आहे। आणि त्याच्यामध्ये आता थोडेसे मसाले ॲड करूया। तर इथे मी एक अर्धी वाटी दही पण घेतलेलं आहे, ते फेटून घेतलेलं आहे आणि ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। आता मी इथे घालते अर्धा चमचा होईल एवढा आलं लसूण पेस्ट। त्याच्यानंतर घालूया चवीनुसार मीठ। आता घालूया थोडीशी हळद। आता आपण घालूया याच्यामध्ये लाल मिरची पावडर। मिरची पावडर जराशी तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडीशीच घातलेली आहे। आणि त्याच्यानंतर घालूया आपण मसाला, गरम मसाला किंवा इथे तुम्ही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला पण वापरू शकता। तिथे मी गरम मसाला घालते 1 चमचा। आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेट करण्यासाठी 1 अर्धा तास ठेवून देऊया असं। तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये 1 छोटा तुकडा दालचिनीचा घातलेला आहे, 2 लवंग घातलेले आहेत आणि 2-3 काळी मिरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा होईल एवढे जिरं घातलं आहे आणि हे व्यवस्थित परतवून घेतलं आहे। याच्यामध्ये आपण थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया कलर येण्यासाठी आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले मशरूम आहेत तर ते घालून घेऊया आणि छान परतवून घेऊया। हे बघा आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया। 10 मिनिटानंतर चेक करते बघा छान उकळी आलेली आहे आणि मशरूम पण आपले छान शिजलेले आहेत। ग्रेव्ही पण छान तयार झालेली आहे। आणि हे बघा छान आपली मशरूम मसाला तयार झालेला आहे। तर आता मी गॅस बंद करून घेते आणि वरून थोडीशी ओली कोथिंबीर घालते। तर अशा प्रकारे आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल। थँक्यू।